नमस्कार. कधीकधी आपण सहज बोलून जातो ना, की काय करणार, माझा स्वभावच असा आहे. पण आपल्या या स्वभावामुळे इतरांना त्रास होत असेल तर तेव्हाही हे कारण चालेल का? जातक कथामधली एक छोटीशी गोष्ट याच मोठ्या प्रश्नाला हात घालते आणि तिचं उत्तर आजही तितकंच महत्त्वाचं आहे. हाच प्रश्न या कथेचा अगदी गाभा आहे. विचार करा, जेव्हा आपली एखादी सवय किंवा स्वभाव इतरांना त्रास देऊ लागतो तेव्हा मी असाच आहे हे कारण देणं कितपत योग्य आहे. हाच विचार मनात ठेवून आपण या गोष्टीत शिरूया. चला तर मग गोष्ट सुरू होते इसिपटणामध्ये. कल्पना करा, काही भिक्षू तिथे शांतपणे राहत होते. सगळं काही अगदी साधं सुरळीत, पण त्यांना एक विचित्र अडचण रोजच्या रोज भेडसावत होती. आणि ही अडचण होती एका कोल्ह्याची. म्हणजे बघा, त्याला एक विचित्रच सवय होती. तो रोज त्या विहिरीवर यायचा, पाणी प्यायचा आणि जाता जाता ती विहीर घाण करून जायचा. आता हे रोजचंच झालं होतं. मग काय, एके दिवशी काही तरुण नवशिखा भिक्षूंनी ठरवलं की बास, आता हे सहन करायचं नाही. त्यांनी काय केलं, त्या कोल्ह्याला मातीची ढेकळं फेकून मारली आणि त्याला तिथून पळवून लावलं. आणि काय आश्चर्य, त्यानंतर तो कोल्हा घाबरून पुन्हा कधीच त्या विहिरीजवळ फिरकला नाही. सगळ्यांना वाटलं, चला, समस्या सुटली. हे भिक्षू आपापसात याच घटनेबद्दल बोलत होते आणि नेमकं त्याच वेळी त्यांचे गुरु तिथे आले. त्यांनी त्यांचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं आणि मग ते असं काहीतरी म्हणाले की ज्यामुळे या साध्याशा घटनेला एक खूप खोल, एक वेगळाच अर्थ मिळाला. गुरु म्हणाले, भिक्षूंनो, तुम्हाला काय वाटतं, या कोल्ह्याने विहीर घाण करण्याची ही पहिलीच वेळ आहे? नाही, त्याने पूर्वीही अगदी असंच केलं होतं. हे ऐकून तर सगळेच चकित झाले. मग गुरूंनी एक खूप जुनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. याच जागेवर बोधिसत्व काही तपस्वींसोबत राहत होते आणि तेव्हाही अगदी असाच एक कोल्हा तीच विहीर घाण करायचा. मग एके दिवशी त्या तपस्वींनी त्याला पकडलंच आणि न्यायासाठी थेट बोधिसत्वांसमोर हजर केलं. आणि आता या कथेचा सर्वात महत्त्वाचा, सर्वात विचार करायला लावणारा भाग सुरू होतो. इथे दोन वेगवेगळे दृष्टिकोन, दोन वेगवेगळ्या विचारसरणी एकमेकांसमोर उभ्या ठाकतात. एका बाजूला आहे निसर्ग म्हणजे स्वभाव आणि दुसऱ्या बाजूला आहे नैतिकता म्हणजे आपली जबाबदारी. बोधिसत्वांनी त्या कोल्ह्याकडे पाहिलं आणि अगदी शांतपणे, अजिबात न रागावता त्याला विचारलं, मित्रा, ही विहीर एका तपस्वीने किती मेहनतीने बनवली आहे. मग तू ती खराब करण्याचा प्रयत्न का केलास? बघा, रागावून नाही तर समजुतीने विचारलेला प्रश्न होता हा. आणि यावर कोल्ह्याने जे उत्तर दिलं ते खूपच रंजक आहे आणि विचार करण्यासारखंही. तो म्हणाला, यात माझी काहीच चूक नाही. हा तर आमच्या जातीचा कायदा आहे. जिथे पाणी प्यायचं तिथेच घाण करायची. माझे आजोबा पणजोबा सगळेच हेच करत आले. हा माझा स्वभाव आहे, मी काय करणार? आता कोल्ह्याच्या या युक्तिवादावर बोधिसत्वांनी एक जबरदस्त, मार्मिक उत्तर दिलं. ते हसले आणि म्हणाले, अच्छा, म्हणजे घाण करणं हा जर तुमच्या राज्यातला कायदा असेल तर मग तुमच्यात गैरकायदा किंवा बेकायदेशीर कृत्य नेमकं काय असतं याची तर मला कल्पनाच करवत नाही. काय उत्तर होतं बघा. एकाच वाक्यात त्यांनी कोल्ह्याच्या स्वभावाच्या युक्तिवादातील हवाच काढून घेत. म्हणजे बघा, इथे दोन कायद्यांची टक्कर आहे. कोल्ह्याचा कायदा काय आहे? तर ती आहे त्याची नैसर्गिक प्रवृत्ती, जी पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. आम्ही असेच आहोत. पण बोधिसत्वांचा कायदा काय आहे? तो आहे नैतिक आचरण, म्हणजे इतरांचा, त्यांच्या श्रमाचा आणि त्यांच्या सोयीचा विचार करणं. स्वभाव विरुद्ध संस्कार हाच तो संघर्ष आहे. पण गंमत म्हणजे बोधिसत्वांनी त्या कोल्ह्याला कोणतीही मोठी शिक्षा नाही दिली. त्यांनी फक्त त्याला प्रेमाने समजावलं, पुन्हा असं करू नकोस, आणि त्याला सोडून दिलं. आणि इथे ती जुनी गोष्ट संपली. आत्ता गुरु वर्तमानात परत येतात आणि त्या जुन्या कथेचं टोक आजच्या घटनेशी जोडतात. आणि या एका खुलास्याने या संपूर्ण कथेला एक पूर्णत्व मिळतं. तेव्हा गुरूंनी तो अंतिम खुलासा केला. ते म्हणाले, तो कोल्हा ज्याने तेव्हा ती विहीर घाण केली होती, तोच हा आजचा कोल्हा आहे. त्याचा स्वभाव बदललेला नाही. आणि ज्या तपस्वी गटाचा जो प्रमुख होता तो बोधिसत्व, तो दुसरा कोणी नसून तो मीच होतो. या एका वाक्याने जणू काही काळच थांबला. भूतकाळ आणि वर्तमान एक झाले. तर ही आहे एक जातक कथा. जातक कथा म्हणजे काय, तर यात भगवान बुद्ध आपल्या पूर्वीच्या जन्मातील अनुभव सांगून श्रोत्यांना काहीतरी महत्त्वाचं शिकवतात. या गोष्टीतल्या गोष्टीच्या रचनेतून आपल्याला हेच कळतं की काही सवयी आणि काही कर्म हे जन्मोजन्मे आपल्यासोबत प्रवास करतात. मग ह्या संपूर्ण कथेतून आपण काय शिकायचं? तर तोच कळीचा मुद्दा. हा माझा स्वभावच आहे असं म्हणून आपण आपल्या कृतींची जबाबदारी टाळू शकतो का?
खास करून तेव्हा जेव्हा आपल्या त्या स्वभावाचा, आपल्या वागण्याचा त्रास इतरांना होत असेल. आणि अखेरीस ही कथा आपल्या प्रत्येकासाठी एक प्रश्न सोडून जाते. आपला स्वभाव हे आपल्या वागणुकीचं खरं स्पष्टीकरण कधी असतं आणि निव्वळ एक सोयीस्कर सबब किंवा पळवाट कधी बनते, यावर नक्की विचार करण्यासारखं आहे.